रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र विश्वासला हरी. भारतीय जनता पार्टीचा मी जिल्हा सरचिटणीस अहिल्यानगर पदाधिकारी आहे. आपल्या धनगरवाडी येथे व पंचकृषी येथे गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह 119वा आजपर्यंत सुरळीत पार पडलेला आहे. त्याचप्रमाणे वाकडी असेल, चितळी, जळगाव, धनगरवाडी, येलमवाडी असेल, नांदूर, खंडाळा येथील सर्व स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने जे काम असेल ते प्रत्येकजण काम करीत आहेत व कोणताही जुजाभाव न करता या सप्त्यासाठी सगळ्यांचे सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल मी आलेल्या सर्व भक्त असेल, परिसरातील सेवेकरी असेल यांचे व धनगरवाडीच्या वतीने एक छोटंसं गाव असून आमच्या वाकडी गावातीलच एक वाडी होती, वार्ड होता, तो विभक्त झाला. पण त्यांनी सगळे एकीची भावना दाखवली आणि याबद्दल संपूर्ण त्याचप्रमाणे रामगिरी महाराज असेल, मधू महाराज असेल, आमच्या वाकडीचे विजयराव कोते असतील, सुभाषराव कोते असतील, सगळे भक्त मंडळींनी जो सर्वांनी एकत्र येऊन प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे वाकडी गावच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. श्री नारायणराव चांगदेव पटेल कदम, गाव. तो सरपंच चितळी. तुम्ही सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा करताय? हे स्वयंसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी आमची एक जबाबदारी निभावत असतो. कारण या ठिकाणी 119वा सप्ताह होताने आम्हाला इतका आनंद होत आहे, कारण आम्ही त्या पंचकृषीमध्ये असल्या कारणाने या ठिकाणी उत्साहाने आमच्या गावातून जवळजवळ 350 महिला असतील, आमचे युवक असतील, 350 स्वयंसेवक या ठिकाणी रात्रंदिवस सेवा देत आहे. तर अतिशय या ठिकाणी म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे. आत्तापर्यंत आम्ही जेवढे सप्ते बघितले त्यापैकी हा सुद्धा एक असा वेगळा सप्ताह वाटतो आम्हाला, कारण या ठिकाणी म्हणजे अलोट अशी गर्दी होत आहे. किती दिवसापासून म्हणजे याच्या आधी पण तुम्ही सेवा दिलेली का यावर्षीच केली? नाही, आम्ही या ठिकाणी म्हणजे आमचा 164वा सप्ताह या ठिकाणी आमचा चितळी येथे झालेला आहे. तर त्या सप्त्याचा आम्हाला पूर्ण अनुभव असल्या कारणाने आणि आमच्या शेजारीच हा सप्ताह असल्यामुळं आम्ही या ठिकाणी चांगल्या एक प्रकारचे आमचे सगळे स्वयंसेवक असतील, म्हणजे पंचक्रोशीतील धनगरवाडीचे असतील, सर्व या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी सर्वजण तनमन धनाने या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचे या ठिकाणी सेवा देत आहे. आज आपण बघतोय रविवार आहे, त्याच्यामुळे भाविकांची खूपच गर्दी होती. रविवारच नाही, आम्ही बघतो पहिल्या दिवसापासूनच गर्दीचा ओघ वाढलेला आहे. कारण या सप्त्यामध्येच आम्हाला असं वाटत म्हणजे इथं पाय ठेवायला जागा नाही. तर आम्ही येतो तर आज सकाळची जी परिस्थिती आहे, आमचं चितळून येणारा रस्ता सकाळी 11 वाजता जे भाकरीच्या गाड्या आल्या मराठवाड्याकडून, तर त्या 4 वाजता खाली झाल्या. तर इतकी म्हणजे अलोट अशी गर्दी आम्ही या ठिकाणी बघितली. तरुण पिढीला काय संदेश द्याल आपला धर्म वाढवण्यासाठी किंवा सप्त धर्म परंपरा जपण्यासाठी? नाही, एक संस्कारच या निमित्ताने तरुण पिढीला मिळू शकतात. कारण सेवाभाव आणि संस्कार यातून तरुण पिढी यातून चांगला आदर्श घेईल. आपण म्हणतो सप्त्यामधील महाप्रसाद हा सर्वांनी घेतला पाहिजे, त्याच्या मागचं काय कारण आहे? सप्त्यामध्ये महाप्रसाद घेतलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे का या सप्त्यामध्ये प्रसाद घेतल्याने शरीरातल्या अनेक व्याधी बऱ्या होतात. एक अशी आमची भावना आहे, अशी एक श्रद्धा आहे. आत्तापर्यंत मी जेवढे सप्ते बघितले त्याच्यापैकी हा सप्ताह मला वेगळाच वाटतो, कारण अलोट गर्दी, या गर्दीचा म्हणजे विक्रम झाला. टँकर आम्ही मगाशी भरला ना, काही मिनिटात खाली होतं, असं तास 2 तासात खाली होतं. परवा दिवसाचाच विषय, संध्याकाळी आम्ही इकडून पंगत सुरू केली, मी घड्याळ लावलं होतं, तर 19 मिनिटात ही लाईन पूर्ण होऊन तिथपर्यंत गेली. म्हणजे काय वाटतं एका लाईन म्हणजे या ही बाजूला लाईन किती त्याकडे नाही, माणसं म्हणजे इकडून जर भरत गेले ना तिकडून, हा. तर असा टर्न मारून येते ना, 20 19 मिनिटात मिनिटात. इथं आली. म्हणजे मी म्हणजे घड्याळ लावलं ज्यावेळेस आम्ही लाईन बसवायचो ना, मी झेंड्याच्या बरोबर होतो, तर कमीत कमी 1 मिनिटाच्या आत पंगत पुरी व्हायची. 1 मिनिट 60 सेकंदात. किती बरं एका वेळेस किती अंदाजे किती भाविक प्रसादाचा लाभ घेतात? एका वेळेस कमीत कमी माझ्या मते, आता तुम्ही अंदाज लावा नाही, कमीत कमी ह्या पंक्ती आमच्या 5,000 नाही जादा 5,000 पेक्षा जादा, कमीत कमी ह्या बाजूला 10,000 लोक बसत असतील. 20 पण हा एका टायमाला 20 तर 30 मिनिटात जर 20,000 लोक जेवत असेल तर आमचे सकाळ तर रात्री 11 वाजेपर्यंत 12 घंट्यामध्ये कमीत कमी म्हणजे 1 लाखो काय 2 लाखापेक्षा जादा लोक जेवत असते. म्हणजे एवढा याच्यामध्ये असा एकदम विक्रम झाल्यासारखं वाटतं. अजून पाहतो आपण गर्दी होत राहिली. आणि परत एक सांगायचं म्हणजे या निमित्ताने एक सांगतो का ह्या गावामध्ये, गाव छोटं आहे, लोकसंख्या कमी आहे,
पण ह्या गावामध्ये त्यांनी इतकी देणगी दिली की याचं सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं. त्या छोट्या गावाने स्वतः म्हणजे त्यांची देणगी असते, स्वतः जमा करायची, बाकीची देणगी येत असते, पण त्यांनी एवढी देणगी जवळजवळ कोटभर रुपये त्यांनी जमा केले छोट्या गावाने. हा हे सुद्धा म्हणजे रेकॉर्ड होणार आहे, वर्ल्ड रेकॉर्ड. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरे राम. तुमचं नाव सांगा. रावसाहेब संपतराव तोडमल, श्रीरामपूर भक्त मंडळ. श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज 179वा सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी येथे अत्यंत सुंदर नियोजनामध्ये धनगरवाडीच्या लोकांनी आणि आजूबाजूच्या पंचकृषीतल्या लोकांनी ह्या सप्ताह यशस्वी केला. सप्त्याचे आता शेवटचे 2च दिवस राहिलेले आहे. उद्या खिचडीचा महाप्रसाद आहे आणि परवा काल्याचं कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी या सप्त्याला भरभरून पाठिंबा दिला. सर्व गावातून आम्ही रामपूरच्या भक्तमंडळाच्या वतीने 5 दिवस भाकरीचं नियोजन केलं होतं. रामपूरचे 5 भाग करून दररोज एका भागातून भाकरीचे नियोजन आणि 5 दिवस आज शेवटच्या दिवशी पण आम्ही भाकरीचं नियोजन केलं. आज देवळलीचे चंद्रशेखर कदम पाटील यांनी रामपूरमधून पण पायी फेरी काढून त्यांनी देवळलीहून भाकरी आणल्या होत्या. त्यांचं आम्ही आमच्या कार्यालयामध्ये स्वागत करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी धनगरवाडी येथे त्यांचे वाजत गाजत भाकरीचं आज नियोजन केलं होतं. तरी मी सर्व धनगर वाडीचे ग्रामस्थांचं आणि पंचकृषीतल्या सर्व लोकांचं आभार मानतो. आणि तुमचं कोणतं चॅनल आहे? अमित देवकर यांचं बी मला बोलण्याचं इथं हे दिलं त्याबद्दल मी त्यांचे बी आभार मानतो. जय हिंद, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. अमोल तांबे गोंडेगाव. काय आहे वारीतला आपला सप्ताहामधला अनुभव काय सांगशाल? सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 179वा सप्ताह आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. 179 वर्षाची परंपरा या सप्त्याला लाभली आहे. आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे या सप्ताहामध्ये आलोट गर्दी असते. या सप्ताहाच्या खासियत अशी आहे की आमटी आणि भाकरचा प्रसाद या ठिकाणी या सप्ताहानिमित्त आपल्याला भेटत असतो. टँकरने आमटी आणि ट्रॅक्टरने भाकरी आणि 20 मिनिटात 10 ते 20 हजार लोक या ठिकाणी अन्न ग्रहण करतात. आणि हजारो सेवनसेवक आणि लाखो कोटी लोक या ठिकाणी दररोज या ठिकाणी या सप्ताहाला भेट देऊन अन्नग्रहण करतात. त्यानंतर मागच्या वर्षी आपण बघितलं असेल या सप्ताहाची गिनीज बुक या वर्ल्ड रेकॉर्ड या सप्त्याचं झालं असून या सप्त्याची लवकरच मोठी आलोट गर्दी या ठिकाणी आपण बघतोय. आणि यापेक्षाही पुढच्या वर्षी येणाऱ्या काळात सर्व रेकॉर्ड तोडतील असे आमची अपेक्षा आहे. आलेल्या सर्व भक्तमंडळींचे या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि छोटंसं गाव असून मोठं चांगलं नियोजन या गावात या ठिकाणी झालं असून आम्ही त्यानिमित्त एक समाधान व्यक्त करतो आहे. काय वारीमध्ये सप्ताहामध्ये तुमचं काय प्रकारची सेवा देतात? आम्ही सप्त्यामध्ये जे वाढायचं असेल किंवा अनेक जे कामं आम्हाला हातात भेटेल ते आम्ही करण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करतो. काय सप्त्यामधील काय आनंद आहे, काय अनुभव आहे तुमचा? या सप्त्यामध्ये 179वा हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रात नव्हे की देशात नव्हे आशिया खंडात सर्वात मोठा सप्ताह या ठिकाणी आयोजित होत आहे. आणि या सप्त्याचं विशेषता म्हणजे टँकरनी आमटी, ट्रॅक्टरनी भाकरी आणि असंख्य लोक या ठिकाणी सेवा करतात व एकही व्यक्ती बिगर अन्नाचा या ठिकाणी माघारी जात नाही. आणि या आमटीचा प्रसाद म्हणजे एखाद्या या आमटीचा प्रसाद या ठिकाणी सर्वच लोक ग्रहण करतात आणि समाधान करतात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा. अमोल चौधरी. या सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा देताय आणि कोणत्या ग्रुप मार्फत देताय तुम्ही? आम्ही जळगावचे. आम्ही स्वयंसेवक म्हणून आमचे गावातले जवळजवळ
400 पुरुष आणि 200 महिला दररोज इथं वाढण्याकरता स्वयंसेवी येते. कोणत्या ग्रुपच्या मार्फत ही सेवा देताय तुम्ही? ही आमचा राजमुद्र ग्रुप आहे जळगाव. किती वर्षापासून करताय तुम्ही सप्त्यामध्ये ही सेवा? सप्ताह आम्ही जवळजवळ म्हणजे 10-15 वर्षापासून करतो. काय आज धनगरवाडीमध्ये येऊन तुम्हाला काय अनुभव आला? आणि आपला आनंद झाला. महाराज सप्ताही वेळ दिला पाहिजे, लोकांनी सहकार्य केले पाहिजे असं. आपण म्हणतो महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे, त्याच्या मागं काय म्हणजे का घ्यावा असं तुम्हाला वाटतं? महाराजचं म्हणणं असं आहे की प्रसाद ही आमटी भाकर खाल्ल्यानंतर माणूस वर्षभर आजारी पडत नाही, असं महाराज म्हणणं आहे. ते जवळजवळ 100% खरं आहे असं मला एक वाटतं बाई. तो असं मी म्हणजे जळगावमध्ये शक्यतो आम्ही 15 वर्षापासून सप्ताह घालतो जळगावमध्ये. रामदेव महाराज आमच्या सेवेकरते म्हणजे आमची पुरी टीम आहे आमच्या ह्याच्यामधली. आम्ही कंटिन्यू सप्ताहाला वेळ देतो असं. तुमचं काय अनुभव? गोंडेगाव, अमोल तांबे गोंडेगाव. तुमच्या ग्रुपचं नाव काय? आमच्या गावातून किमान 200 ते 300 स्वयंसेवक या ठिकाणी सेवा देण्याचे काम करत आहे. मिळेल ती सेवा, मिळेल ते काम या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी आमचे सेवकरी या सप्ताहाच्या निमित्त या ठिकाणी करत आहे. आणि या ठिकाणी या सप्त्याचा लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड तर झालंच आहे, पण आत्ता कालच न्यूजच्या माध्यमातून आम्हाला कळलं की कोणतं बुक ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी या सप्त्याचं झालं असून नोंद झाली असून महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सप्ताह आता सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा आहे या ठिकाणी हे जाहीर झालं आहे. आणि या सप्त्याला आलेल्या सर्व भाविक या ठिकाणी प्रसाद घेण्याचं कार्याबरोबर सेवा पण भरपूर करतात. त्यामुळं या सप्ताहामध्ये आल्यानंतर एक जो आनंद होतो तो आनंद कुठंच होत नाही अशी आमची भावना आहे. सद्गुरू गंगागिरी महाराज की जय. सद्गुरू रामगिरी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.